नमस्कार. आपल्या समोर इनर व्हील क्लब ऑफ कोरेगावच्या प्रेसिडेंट सुधा मोरे मॅडम. मॅडम, आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपण शिक्षकांचा सन्मान केला. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांना आपण एक स्वतः तयार केलेलं रूप आपण त्यांना भेट दिलं. याच्यामध्ये हे रोप जे वेस्ट आहेत, वेस्ट बॉटल्स आहेत, याच्यापासून याचा वापर तुम्ही केला आणि याच्यात रोपं तयार केले. हा जो आपला उपक्रम आहे याच्याविषयी आपण सांगा. आपण नुसतं म्हणतो निसर्गावर प्रेम करत नाही आणि झाडांचा अनुभव मला खूप चांगला आहे की माझी मुलं आता डॉक्टर आहेत, सगळे उच्च पदावर आहेत, पण त्यांना जर झाड कुठं विकत आणून आवडत तरी त्यांच्याकडे येत नाही. कधी बागेत तुम्ही माळी लावतात तरी येत नाही. पण मी एखादी काठी असेल तर ती पाय देऊन जात नाही, तिला मुली पकडा आहे, आपली परमेश्वरच आहे असं समजते. आणि ते एका कुठं दिसू देत, काय माहिती बाकी दिसू देत, छोटा छोटा असू देत, प्लास्टिक असू देत, डबा असू देत, माझा कुठलाही मी जर माती करते मुलगा प्रेमाने का झाडात लावते आणि मी थोडंसं मोठभर पाणी देत प्रेमाचं आणि असं गुरवायचं लेकराला. आता झाडाला लक्ष केला त्याचा माझं फिलिंग होतं ना, ते म्हणजे आई मुलापेक्षा जास्त. कधीपासून करतोय आपण हे? मला असं कळतं, म्हणजे आता माझं लग्न झालं 76 साली. त्याच्यानंतर मी मेडिकल प्रॅक्टिसमध्ये माझं जेव्हा मी आले हॉस्पिटलमध्ये माझा त्रास दिसायला लागला वगैरे आणि आता तर आमचा बायोवेस्टमध्ये जातो. पण ह्या बाटली चांगले स्वच्छ धुवून गरम पाण्यात ठेवून किंवा उन्हात ठेवून नॅचरली जमिनीत करून त्या मी त्याचा उपयोग करते. त्याचा फोड करते, असे हे करते, कुठले लोक असू देत, प्लास्टिक असू देत, नारळाची करवंटी असू देत, काही सोडत नाही. त्यात ते छोटंसं रोप करून तयार करते. हा माझा परिसर उपक्रम आहे. मॅडम, असं म्हण रोटरी नवी गावातले कुठल्याही संस्थेचे कार्यक्रम असले आणि मला पाहुणे फोटो दिले तर कार्यक्रमामध्ये मी कुणाला हा कधीच देत नाही होते. मी प्रत्येकाच्या घरात हे रोपच तयार करते. त्यामुळे मला खूप आवडतं. कारण बघितलं मुलं आपण किती माळी त्याला रोपं मोठी करणे परिवार मोठा करतो, छान मुलं झाडं छान वाटतं. दिलं तरी हसत नाही, देवाला पहिलं असं मोठ्या मुलं नाही, पण त्याचा सन्मान करत नाही कोणी. इथं सार्वजनिक ठिकाणी जरी तुम्ही बुके दिले आणि टाकून गेले तर मला काय वाटतं मी देते मला पगारात किंवा टाकू काय वेळात म्हणजे इतकं छान बुके करणारा त्रास माळा त्रास तर मी देते. घरी प्रत्येकाचं रोपं देते, 8-8 दिवस त्याचे छान झाला. मॅडम, असं म्हणतात की सीड डाईज फॉर जर्मिनेशन. सीड डाईज फॉर जर्मिनेशन. बी जे काढून घेतात उगवण्यासाठी. आपण जर बी लावता किंवा एखाद्या रोपाची काढणी लावता तर ती चांगली बहरल्यानंतर खूप आनंद होतो आपल्याला आणि आईचं मुलाचं नातं असतं. त्या पद्धतीनं रोपट्यावरती तुम्ही जीव लावता आणि ते रोपटं एखाद्याला भेट दिल्यानंतर ती आठवण ही कायम त्याला राहते. तर अशी आठवणरूपी भेट, कारण बुके आपण दिले, पुष्प दिले तर सुकून जातात, पण अशी आठवणरूपी भेट आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही मॅडमना दिलेली आहे. मॅडम, निश्चितपणे त्याचं प्लॅन्टेशन करणार आपण. एक चांगला संदेश आपण याच्या माध्यमातून देतात. मॅडम बोला. मॅडम, या उपक्रमाला शुभेच्छा देऊयात आपण. हां, धन्यवाद मॅडम. या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.